Namaste. Welcome to Harihareshwar Konkan. नमस्कार सर्वांना, मी सिद्धांत आणि नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण लास्ट टाइम एक व्हिडिओ बनवला होता हरिहरेश्वरमधील शिवम होमस्टेचा. तर त्याला आपल्या यूट्यूब चॅनलकडून खूप सारा प्रतिसाद आला आणि त्यामुळे यांच्याकडे गेस्ट वगैरे सुद्धा खूप आले. तर आत्ता मला त्यांचा पुन्हा एकदा कॉल आलेला. त्यांच्याकडे स्वित्झर्लंडवरून काही गेस्ट आलेले आहेत, तर त्यांचे रिव्ह्यूज आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणून आता मी पुन्हा एकदा शिवम होमस्टेमध्ये आलो. तर आत्तासुद्धा काही इथल्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि इकडे आपल्याला दिसत आहेत स्वित्झर्लंडवरून आलेले गेस्ट. हॅलो. हॅलो. तर त्यांच्याकडून थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत त्यांना इकडे येऊन कसं वाटलं आणि ओव्हरऑल आपलं कोकण त्यांना कसं वाटलं, कोकणाबद्दल त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे आहे हरिहरेश्वरमधील मेन रोड टच असलेलं शिवहम लक्झरी होमस्टे. इथे तुम्हाला मिळेल उत्तम सर्व्हिस, स्वच्छ, सुंदर व प्रशस्त अशा टोटल 10 AC नॉन AC रूम्स इकडे अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे ड्रायव्हर रूम सुद्धा आहे. येथे आहे प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट बाथरूम, ज्यामध्ये तुम्हाला वॉश बेसिन, गिझर आणि शॉवर सुद्धा मिळून जातं. पार्किंग सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. 2 ॲडल्ट्स आणि 2 चाइल्ड्स अशी एका रूमची कॅपॅसिटी आहे. त्याचप्रमाणे फ्री वायफाय देखील आहे आणि प्रत्येक रूमला दर दिवशी 2 बिस्लरी बॉटल सुद्धा फ्री दिल्या जातात. होमस्टे पासून मंदिर आणि बीच चालत फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. येथे मिळेल तुम्हाला कोकणी पद्धतीचे घरगुती व्हेज आणि नॉनव्हेज जेवण, तसेच तुम्ही आणलेलं चिकन आणि मच्छी सुद्धा इकडे बनवून दिली जाते. घरासमोर असलेल्या प्रशस्त जागेत बसून तुम्ही निसर्गाचा त्याचप्रमाणे जेवणाचा देखील आनंद घेऊ शकता व बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करू शकता. रिसेप्शन एरिया आहे हा इकडचा. इकडे येऊन तुम्ही बुकिंग वगैरे करू शकता. आणि इकडेच जे गेस्ट आलेले आहेत स्वित्झर्लंडवरून ते बसलेत. नमस्ते. Namaste. Namaste. ओके. वेअर यू फ्रॉम? We are from Switzerland. Well, actually, I am from Switzerland. Okay. And my wife Jessica is from Austria. Australia. Austria. Oh, not nice. Australia, Austria. So it's Austria. close to the border of Switzerland. What's your name? My name is Adrian. My name is Jessica. Do you like our Konkan? Oh, absolutely. It's so fascinating to be here around. You know, we have been cycling and we very much enjoy the nature and the environment and the people. Everything is so beautiful. Tell us about your journey. Yes, so you know, we started our journey in Mumbai. We flew in by our cycles and then we started cycling towards Goa and Kerala. That's the final goal. And now we had a very nice stopover here in this town, which is just beautiful. And how do you feel living here in Shivam Homestay? In Shivam Homestay, it's just beautiful. You know, we just arrived yesterday, but in the evening we were very tired of cycling. You know, it's 40 degrees, which for us as Europeans is very, very hot. And then we have been attracted not only by this beautiful house, but also by these beautiful people who welcomed us here in Shivaham Homestay. So we feel very, very blessed to be here. And you enjoy the beaches here? Oh yeah, we have been at the sunset yesterday evening, and we have been experiencing many sunsets, but this one is one of the most beautiful that we ever have seen in our lives. Shivaham Homestay is a beautiful place. We very much like our room and all the facilities, so it's just amazing. A wonderful bed, you know, and then the washrooms, everything is just nice. We very much like it. It's a beautiful place. And Shivaham Homestay, we would recommend to everybody. Absolutely. Okay. Thank you.
आणि इकडे ना काहीतरी त्यांचं हे दिसतंय. ओके, I make peace happen. I make peace happen. Cycle for peace.org. Yes. असं त्यांचं काहीतरी साईट आहे आणि त्याच्यावर ते आत्ता काम करतायत, राईट? त्यांचं एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, त्याबद्दल पण आपण बघूयात, म्हणजे ते नेमकं काय करतायत. कॅन यू शो मी युअर यूट्यूब चॅनल? Yes, absolutely. See. ओके, हे बघा, हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, सायकल फॉर पीस. हे न्यूली ओपनच चॅनल आहे. ओके, आणि त्याच्यावर जर्नी असते ती ते शेअर करत आहेत आणि ते टोटली सायकलवर ट्रॅव्हल करत आहेत, 2 सायकलवर दोघंजण असे. तर नक्कीच चेक करा यूट्यूब चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करू शकता तुम्ही. थँक्यू अँड हॅपी जर्नी टू यू. Thank you very much. Thank you. So we are here, to cycle for peace. And what does that mean? We decided to not just cycle for our own purpose, but to really spread this very important message of love and peace through India and across the world. Because peace begins within ourselves. And if we experience peace within us, then it's also easy to bring peace to the world. And at the end, what the world desperately needs is more love and more peace. It's so easy. And that's our mission, that's what we are doing. We are just spreading the world of peace and love, that's it. And also you are writing a vlog or? Yes, we are, we have different social media channels like YouTube, like Facebook group and Instagram as well, yes. Okay. मी यांच्या ज्या आयडिया आहेत ना इकडे मेन्शन करतोय, तुम्ही नक्की चेकआउट करा. And you can connect through our webpage, which is cycleforpeace.org. That's the easiest way to get in contact with us. ही इकडची फ्रंट साईड आहे आणि समोरच पार्किंग आहे आणि या बाजूला सुद्धा पार्किंग आहे आणि समोर असा काही एरिया आहे जो तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि यांच्या सायकल्स आहेत, तर ते त्यांचं जे काही हे आहे म्हणजे सायकल फॉर पीस, त्याबद्दल आणखीन आपलं सांगतात ते. Yes, hi. So, what we experience here is cycling for peace. So we are traveling around by bicycle, and the main purpose is to just meet wonderful people like you, and to connect with hearts and just to experience true friendship. No matter whether we understand the language, but what really is understandable on global level is the language of heart. And this is what we are about, just cycling for peace, because this is what the world really needs. More love, more peace, more friendship, more connections with wonderful people like you are. Yeah. Thank you very much. Namaste. Thank you. Thank you. Thank you so much. Thank you. हे बघा, 2 सायकल्स आहेत त्यांच्या. आणि आता मी तुम्हाला ना शिवममधला तुमचं पटकन दाखवतो आणि मग हा व्हिडिओ आपण इकडे एंड करूया. तर शिवम होमस्टेचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर आपण आधी व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिकडे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला तो बघता येईल. आणि आत्ता आपण ज्यांचे रिव्ह्यू घेतले ते गेस्ट आले होते स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियावरून. तर
बाहेरून पर्यटक आपल्या इकडे येतात आपल्या कोकणाला आणि आपल्या हरिहरेश्वरला पसंती देतात. आपलं कोकण लोकांना जास्तीत जास्त आवडते. तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हालासुद्धा हरिहरेश्वरमध्ये येऊन जर होमस्टेला बुकिंग वगैरे करायची असेल तर इथे मी ॲड्रेससुद्धा दिला आहे आणि डिस्प्लेवर जो नंबर दिसतो त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही शिवम या होमस्टेमध्ये नक्कीच बुकिंग करू शकता. आणि बाकीचा डिटेल व्हिडिओ आणि बाकी सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती त्या आपल्या ब्लॉगमध्ये आहे. तो ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिकडे जाऊन नक्कीच चेक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांचेसुद्धा मी काही सोशल हँडल्स दिले आहेत त्यांनासुद्धा तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. तर चला भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.